अंजनगाव सुर्जी येथे मूग पिकावर पिवळा व्हायरस झाल्याने मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मूग पीक पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे आणि आता त्या पिकाला बारीक फूल येताच त्यावर पिवळा रोग आल्यामुळे शेतकरी यांच्या तोंडातील घास हिसकल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे। एकीकडे कोविड-19 ने हवालदिल झालेले शेतकरी दिलासा म्हणून नगदी पीक मूग पिकाची पेरणी केली, परंतु ते पण निसर्गाला मान्य न झाल्याने या पिवळ्या व्हायरस रोगाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे। आज पिवळ्या व्हायरसने रोगाने जागच्या जागी मुगाचे झाड पिवळे होऊन मुगाच्या झाडाचे पाने आवडून जमिनीत कोंबत चाललेले दिसत आहे। त्यासाठी शासन काय करते यासाठी नागरिकांचे डोळे लागले आहेत। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मूग पिकाने शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत असतो, परंतु ते पीक पूर्णपणे नष्ट होत आहे असे दिसत आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊ लागला। त्यासाठी शासनाने किंवा कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तसेच दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। तरी याची शासनाने दखल घ्यावी अशी शेतकरी यांची मागणी आहे। नमस्कार दादा। नमस्कार। आपण उमरी हे जे तुमचं दर्यापूर तालुका आणि अंजनगाव तालुक्याच्या सीमेवर असलेलं हे जे शेत आहे, त्या बाबतीत आपण शेतात काय पेरलं आणि तुमचं नाव काय आहे ते सांगा। माझं नाव आशिष रवींद्र दाळू आहे। मी यावर्षी शेतात मूग पीक घेतलं आहे। माझं शेत अंजनगाव तालुक्यात दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर आहे, मौजा पारडी येथे। तर यावर्षी मुगावर आमच्या बऱ्याच प्रमाणात रोग आलेला आहे, त्यामुळे मूग एकदम असे पीक खाली येत आहे। दिवसेंदिवस त्याचा शेंडा जमा होत आहे आणि हा खूपच प्रमाणात वाढल्यामुळे पिकाचं नुकसान 100% होत आहे। तरी शासनाने याकडे लक्ष देण्यात यावं। किती एकर मूग आहे? हा एकूण 10 एकर मूग आहे, गट नंबर 70 मौजा पारडी। काय म्हणजे कोणता रोग? हा बरेच जणांना दाखवलं चांगलं आहे शास्त्रज्ञांना। त्यांचं म्हणणं बा खोडकीडमधून प्रकार आहे, लिप करो म्हणून। याच्यावर सध्या तरी उपाय नाही, म्हणजे त्यांनी सांगितलेलं औषधं मारले पण तरी काही जागेवर आलेलं नाही आहे। म्हणजे पूर्णपणे हे जाते का मूग गेल्यासारखं? मग त्यांनी हेच म्हटलं की आता खर्च करू नका, कारण पीक आता कोणी म्हटलं असं? आपल्या हे बाकी कंपन्यांचे जे हे आहेत एक्झिक्युटिव्ह आपल्या इकडे जे असतात तालुक्यावाईज, त्यांना 2-3 जणांनी दाखवलेलं आहे। तर त्यांना म्हणणं बा प्रमाणात खर्च करा, जास्त खर्च करू नका, पीक काही आजोक्त नाही वाटत। या मुगाच्या पिकामध्ये शेतकरी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आमचे पूर्णपणे पीक नष्ट होत आहे। त्यासाठी शास्त्रज्ञांना बोलवून विचारपूस केली कोणत्या प्रकारचे कीटकनाशक फवारणी करावी, तर त्या शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की यावर कुठलाच फवारा मारू नये आणि ते पीक पूर्णपणे वाया गेले आहे, तर कुठलाही खर्च न करता ते पूर्णपणे नष्ट होईल अशी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीशी चर्चा केली आहे। यामध्ये उमरी, वनोजा, कुंभारगाव, चिंचोली, सातेगाव, निंभारी या शेतशिवारातील मुगाचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। रवींद्र वानकडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।